आजच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी खासदार शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब यांच्या जयंती महोत्सवाची आज या ठिकाणी सुरुवात होते। या सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य शेखरजी निकम सर यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सुरुवातीला स्वर्गीय निकम साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो। आजचा आपला निकम साहेबांचा जयंती महोत्सव जवळजवळ 15 वर्ष निकम साहेब आपल्यातनं गेल्यानंतर हा जयंती महोत्सव आपण एक सुरुवातीच्या काळात छोट्या प्रमाणात चालू केला आणि टप्प्याटप्प्याने त्याची व्याप्ती निश्चितपणे वाढत गेली। आजच्या कार्यक्रमानिमित्त आज इथे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे ज्यांचा उल्लेख मगाशी आमच्या तारे मॅडमनी केला की सिनेसृष्टीत असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, वेगवेगळ्या अनेक क्षेत्रात असेल, ह्यामध्ये एक उत्तुंग असं नाव मिळवून सुद्धा स्वतः जमिनीवर असलेले आमचे मोने साहेब, ज्यांचा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाशी संबंध आला आणि एक सरपंच म्हणून काम करत असताना एक सरपंच जगाच्या इतिहासात नोंद घेऊ शकेल अशी ज्यांनी कामगिरी केली, ज्यांचे पुरस्कार आपण ऐकलेत, लक्षातही आपल्याला बऱ्यापैकी कोणाच्या आले नसतील एवढे संख्या त्या पुरस्कारांची, ते भास्कर पेरे पाटील साहेब, आदरणीय तेवढ्याच ताकदीच्या आणि मोने साहेबांबरोबर त्याच पद्धतीने ह्या सिनेसृष्टीत असेल आणि सर्व क्षेत्रात असेल ज्यांनी उत्तम पद्धतीचं जे नाव केलंय त्या आमच्या सुकन्याताई कुलकर्णी, आमच्या ह्या इथे उपस्थित असलेल्या ज्यांच्या खरं म्हटलं तर सगळ्या गोष्टी उल्लेख केल्या गेल्या अर्चनाताईंच्या, पण त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची एवढीच आहे की सगळं ग्लॅमर क्षणात सोडायचं आणि फुणगुस सारख्या एका छोट्याशा गावात, म्हणजे चिपळूण नव्हे, रत्नागिरी नव्हे, तो फुणगुस सारख्या छोट्याशा गावात येऊन ऑर्गॅनिक शेती असेल, ग्रामीण पर्यटन असेल, कृषी पर्यटन असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे गेले काही वर्ष आम्ही म्हणतो की हे करायचंय करायचंय, त्याच्यात बरीच वर्ष आमची निघून जात आहेत ताई, पण तुम्ही फार तडपेने हे काम चालू केलं आणि आजच्या कार्यक्रमाला आपणही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपलं धन्यवाद देतो, आपल्याला आपलं स्वागत देखील करतो। आपणाला माहिती आहे की निकम साहेबांच्या कारकिर्दीला वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी सुरुवात केली। सावर्ड्यासारख्या एका छोट्याशा गावामध्ये शाळा झाली पाहिजे अशी शिकवण त्यांना मिळाली आणि त्या माध्यमातून त्यांनी सावर्ड्याला एक छोटीशी शाळा चालू करण्याचं काम चालू केलं। निकम साहेबांनी ज्या 22व्या वर्षात हे काम चालू केलं त्यावेळची परिस्थिती जर तुम्ही लक्षात घेतलीत तरच तुम्हाला त्यावेळचं त्यांचं धाडस किती होतं हे लक्षात येईल। कारण एक वेळ जेवणाची चिंता असताना, आज काय करायचं हे विचार त्यांच्या डोक्यात असताना त्यांनी हा संकल्प हातामध्ये घेतला आणि निश्चितपणे या गावातील अनेक मान्यवरांनी, वडीलधारांनी त्यांना त्यावेळी त्यांच्या तरुणपणात मोलाची साथ दिली आणि ही साथ मिळत असताना त्यांनी सावर्ड्यासारख्या ठिकाणी एक छोटंसं हायस्कूल केलं। त्यानंतरच्या काळात आई म्हणजे निकम साहेबांबरोबर आली आणि टप्प्याटप्प्यानं अनेक माणसं त्यांच्या कारकिर्दीत जोडत गेली। अनेक विद्यार्थी, आज बाबासाहेब बोर्ड आमच्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत, इथे खानविलकर सर आहेत, प्रदीप निकम सर आहेत, अनेक जण इथं जुने जाणते आहेत। हे सगळे विद्यार्थी त्यावेळी आईच्याकडे राहत असत, 40-50 मुलं आईसोबत असायची, राहायला घर नाही, खायला काय करायचं हा नेहमी प्रश्न असायचा आणि अशा वेळी कोणतरी काहीतरी आणून देईल त्याच्यावर त्या मुलांचं शिक्षण घेत 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 टप्प्याटप्प्याने त्यांची कारकीर्द होत गेली। निकम साहेब जरी राजकारणात नंतरच्या काळात जरी आले ते त्यांनी राजकारणातली जी म्हणजे वेगळ्या पद्धतीचं असतं त्या राजकारण पेरे पाटील साहेब कधीच केलं नाही। त्यांनी कोणाचीच कधी स्तुती सुमनं किंवा कोणाचं असं केलं ऐकत बसले नाही। त्यांच्या मनात जे येईल, त्यांना जे काम करावं असं वाटेल, मग त्याला किती विरोध झाला ते करण्याचं त्यांच्यामध्ये धाडस असायचं।
कधी कधी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर निश्चित झाला. कारण हल्लीचं राजकारण तेव्हाचं जरी वेगळं असलं तरी स्पष्ट बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल थोड्याशा अडचणी पण त्यावेळी येत असत. परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी तोंड देत ह्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी त्यांची कारकीर्द अत्यंत उत्तम पद्धतीने केली. आणि मग ह्या सगळ्या टप्प्याटप्प्याने 1984 साली पहिलं D.Ed कॉलेज केलं, नंतर B.Ed कॉलेज केलं. कारण D.Ed B.Ed कॉलेज ही आमच्या या कोकणातली एक गरज होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं असतं तर एखादं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजही करू शकलेस, पण त्यावेळी आमच्याकडे सर्व शिक्षक बाहेरून येत असायचे आणि मग इथल्या मुलांना संधी मिळावी, इथला ग्रामीण भागातला मुलगा शिकला पाहिजे या उद्देशाने D.Ed B.Ed कॉलेजची त्यांनी स्थापना केली. टप्प्याटप्प्याने मग फार्मसी कॉलेज झालं, चित्रकला कॉलेज आले, इतर वेगवेगळी ITI, पॉलिटेक्निक आणि वेगवेगळ्या व्यावसायिक कॉलेजची निर्मिती देखील त्यांच्या माध्यमातून झाली. हे करत असताना 2001 साली ॲग्रिकल्चर कॉलेज, हॉर्टिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजी इथून 7-8 किलोमीटरवर खरवतेसारखं छोटंसं गाव आहे. या गावामध्ये 300-350 एकरामध्ये ही कॉलेज सगळी आहेत. आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देत असताना ग्रामीण भागातला मुलगा शिकला पाहिजे ह्या भावनेतून निकम साहेबांनी ते काम केलं. निकम साहेबांची धारणा होती की ज्याच्याकडे आहे त्याच्याकडून घेतलं पाहिजे आणि ज्याच्याकडे नाही त्याला ते दिलं पाहिजे, त्याला ते पोहोचवलं पाहिजे. आज मला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की आज कितीतरी मुलं ज्यांना एक वेळ जेवणाची चिंता असलेली मुलं आज उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. कोण नोकरी करतंय, कोण व्यवसाय करतंय, कोण शेती करतंय, कोण उद्योगधंद्यात देखील तेवढ्याच तडफेने पुढे आहे. निकम साहेबांच्या आयुष्यात जर त्यांनी काय केलं असेल तर माणसं जोडणं तर केलंच, परंतु माणसं उभारण्याचं काम त्यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात या परिसरामध्ये, या जिल्ह्यामध्ये खूप सारं उभे करू शकले. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही केलं नाही. ते ज्यावेळी खासदार होते त्यावेळी ते राहायचं ते घर बघितलं, पेरे पाटील साहेब तर कडेला गोठ्याने गोठ्याच्या कडेला राहत असायचे. आणि त्या सगळ्यामध्ये त्याच्यामध्ये आमच्या आईचं योगदान प्रचंड होतं. कारण निकम साहेबांवर राहणं एवढं सोपं काम नव्हतं. तशा परिस्थितीत तिने ह्या सगळ्या मुलांना सांभाळलं, एकत्र केलं, कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम केलं आणि त्यामुळेच निकम साहेबांना खऱ्या अर्थाने बाहेर जाऊन काम करण्याची संधी मिळाली. अनेक प्रसंग आहेत, मी सगळेच काय सांगत नाही, परंतु निकम साहेबांकडे एक दैवी शक्ती होती. एखादं काम करायचं ठरवलं की कुठून ना कुठून काही ना काही शक्ती उभी राहायची आणि त्या कामातून ते पूर्णत्वात जायचं. जसं आज आपलं सावर्ड्याचं ग्राउंड डे दिसतंय, 2,500 रुपयामध्ये खरेदी करायचं होतं, परंतु 2,500 रुपये देखील त्यांच्याकडे जमा होत नव्हते. 100-200 रुपये जेमतेम जमा झाले होते. उद्या ते जर पैसे दिले नसती तर ते जमीन दुसऱ्याला देण्याचं निश्चित ठरणार होतं. पण तो अशा वेळी केसरकर म्हणून आमच्या इथं आजी होत्या, त्या आजीने ओंजळीत आलेले 2,500-3,000 रुपये त्यांच्या पुढ्यात टाकले आणि म्हणाले तुला काय बाबा घ्यायचंय ती जागा बिगा घे, म्हणून आज सावर्ड्यासारख्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं ग्राउंड आज आपल्याला तिथे मिळेल. हा एक छोटासा प्रसंग आहे, पण अशा अनेक प्रसंग आहेत की ज्यामध्ये त्यांची काम फक्त ती सुरुवात करायची. एखादी इमारत बांधायची म्हटलं की लकेश्रीना घ्यायचे, लाईन आउटला सुरुवात करायचे. आम्ही त्यांना म्हणायचो साहेब पैसे आहेत कुठं, तुम्ही कसं काय चालू करताय? ते म्हणाले जेवढं होईल तेवढं मी करीन, पुढचं काय असेल ते पुढचं पुढं होऊन जाईल. आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीत ही सह्याद्री शिक्षण संस्था उभी राहिली. ही उभी राहिलेली शिक्षण संस्था ही निव्वळ आपल्या सगळ्यांच्या मेहनतीवर, ताकदीवर, इथल्या प्रत्येक माणसाच्या असलेल्या प्रेमावर उभी राहिलेली आहे, याची आम्हा सर्व कुटुंबियांना, इथं असलेल्या आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना निश्चितपणे जाणीव आहे. म्हणून इथं बसलेला जरी विश्वस्त म्हणून कोणी असेल तर तो या संस्थेचा मालक नाही, तो हा कारभार फक्त सांभाळण्याचं काम करतोय, वाढवण्याचं काम फक्त त्यांनी करायचंय. ह्यातलं काही एकही तसुबरी त्यातून कमी न करता जे जे संस्थेचं वाढेल ते करण्याच्या भूमिकेतून ही सगळी मंडळी काम करतात. आणि त्यांच्याच तालमीतली बरीचशी मंडळी तयार त्यांनी केलेली असल्यामुळे ते गेल्यानंतर असाच एक कार्यक्रम होता सुवर्ण महोत्सवाचा, तो क्षण आजही आठवतो. सकाळची 10-10:30ची वेळ होती. तिकडून अजितदादांचं RR पाटील वगैरे सगळी मंडळी हेलिकॉप्टरनी निघाली होती आणि क्षणात एक 10-12 हजारच्या मॉबमध्ये निकम साहेबांना ते भरून आलं आणि क्षणभराचा
एक फक्त त्यांनी श्वास घेतला आणि त्याच सगळ्या लोकांसमक्ष त्या सगळ्या लोकांवर म्हणजे त्या 10-12 हजार लोकांतच त्यांना अटॅक आला साहेब. त्या सगळ्या लोकात म्हणजे जिथं आम्ही हार फुलं तुरे घेऊन आलेले ते सगळे लोक निकम साहेबांना तिथं सोबत देत आणि त्यांना तिथं त्यांनी ज्या 2008च्या सालचा तो प्रसंग आहे, मला वाटतं 24 जानेवारीचा दिवस होता तो. आणि मग दादा वगैरे आले, मग सगळेजण थांबले रात्रभर. आपण सगळ्यांनी बघितलं की त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक तिथं. निकम साहेबांच्या पश्चात ही संस्थेची जबाबदारी माझ्यावर या सगळ्या लोकांनी टाकली. मी जो नुकताच MSc होऊन आलो होतो, हे काम सगळं बघण्याच्या ह्याच्यात असताना ह्या सर्व लोकांनी, ग्रामस्थांनी, आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांनी एक प्रचंड विश्वास ठेवून हे काम दिलं. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्यामध्ये प्रगती करण्याचं काम आपण करत गेलेलो आहे. 2009 पासून हा जयंती उत्सव आम्ही सुरुवात केली आणि या उत्सवामध्ये आम्ही एक करतो की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या संस्थेला, वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या खूप चांगलं काम करतात, अशा संस्था शोधून त्याच्यातला कोणाचा अर्ज नाही, कोणाचा वसिला नाही किंवा काय फारशी फॉर्मॅलिटी नाही, जे काम असेल ते आमचे लोक सगळे बघतात आणि त्यातून आम्ही पुरस्कार, एक गोविंदराव निकम साहेबांच्या नावाने पुरस्कार आपण देत आलेलो. हा पुरस्कार देत असताना वेगवेगळे वक्ते किंवा प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बोलवलं. त्यामध्ये दमा मिरासदार असतील, लवटे साहेब असतील, जोशी ज्येष्ठ शास्त्रज्ञ असतील, विश्वास मेंदळे, अविनाश धर्माधिकारी, डॉक्टर हेंक ऑस्ट्रेलिया, पोपटराव पवार, रामदासजी फुटाणे, श्रीनिवास पाटील साहेब, इंद्रजित देशमुख, काड सिद्धेश्वर महाराज, शरद तांदळे. आणि गेल्या वर्षी अचानकपणे आम्हाला नेने साहेब पाहुणे म्हणून गेल्या वर्षी त्यांना काय आम्ही बोलवलं नव्हतं, ते तिकडे गुहागरला होते. माझ्या मुलाचा फोन झाला आणि ते त्यावेळी आले आणि बाकीचे कलाकार मंडळी त्यावेळी उपस्थित होते. आणि ह्यावेळी आम्ही अगत्यपूर्वक मोहने साहेबांना इथं आजच्या या कार्यक्रमाला देखील बोलवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या ग्रामपंचायतीनं कशा पद्धतीने आपण पुढं गेलं पाहिजे ते खूप चांगलं मार्गदर्शन ज्यांचं मिळणार आहे ते भास्कर पेरे पाटील साहेब पण आजच्या या कार्यक्रमाला इथं. आपण वेगवेगळे पुरस्कार देत असताना सुरुवातीला जिद्द मतिमंद मुलांची शाळा चिपळूणला एक पुरस्कार दिला. निसर्ग मित्र मंडळ भाऊ काटदरे जे कासव आणि सगळ्या वेगवेगळ्या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात त्या भाऊ काटदरेंना दिला. कर्णधार बधीर मुलांची शाळा दापोलीला आहे तिला दिला. महिला आश्रम लांजाला दिला. अंध मुलांची शाळा घराडी आहे तिथं दिला. बलशाली युवा मंच चिपळूणला आपण हा पुरस्कार दिला. श्रमिक सहयोग चिपळूण, भारतीय समाजसेवा चिपळूण, महिला आश्रम पावस, वात्सल्य मंदिर ओणी आणि रत्नादुर्गा माउंटर्स रत्नागिरी, अशा वेगवेगळ्या लोकांना आजपर्यंत आपण हा पुरस्कार दिला. या वेळीचा पुरस्कार देत असताना शिल्पा भिडे या कथ्थक नृत्य अलंकार करणाऱ्या आमच्या देवरुखच्याच आहेत. अतिशय उत्तम पद्धतीने मुलींना वेगवेगळ्या पद्धतीने त्या क्षेत्रातलं शिक्षण देत त्यांनी देखील एक पिढी घडवण्याचं काम त्या माध्यमातून देवरुख सारख्या छोट्याशा गावात देखील त्यांनी उत्तम पद्धतीने केलेलं आहे. या वर्षीचा पुरस्कार त्यांना देत असताना आम्हाला देखील मनापासून आनंद होतो. सह्याद्री शिक्षण संस्थेचा विचार केला तर जवळजवळ 20-22 हजार मुलं आज वेगवेगळ्या टप्प्यावर शिक्षण घेतात. या आमच्या ज्या शाळा आहेत तिथं आज गाड्या जातात, पण पूर्वी ज्यावेळी शाळा चालू केल्या त्यावेळी खऱ्या अर्थाने एसटी न जाणाऱ्या ठिकाणी डोंगराळ भागात सह्याद्री शिक्षण संस्थेची शाळा असायची. पूर्वी दारं खिडक्या नसलेली शाळा म्हणजे निकम साहेबांची शाळा म्हणून ओळख असायची. आता जरा परिस्थिती बदललेली, कारण शेवटी बदललेल्या परिस्थितीनुरूप जाणं देखील गरजेचं आहे. आणि त्या निमित्ताने आम्हाला सांगायला अभिमान वाटेल की आज आमच्या कितीतरी शाळा राज्य पातळीवर, देश पातळीवर आणि वरच्या स्तरावर देखील वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय उत्तम पद्धतीने काम करतात. आज आमचं चित्रकलेचं कॉलेज आहे ज्याचं आपण प्रदर्शन बघितलं. हे कॉलेज बघितलं तर एखाद्या पत्र्याच्या इमारतीमध्ये, साध्या इमारतीमध्ये, पण तिथं शिकवणारा दर्जा आहे तो जे स्कूलच्या तोडीचा किंबहुना थोडासा जास्त पण असेल हे सांगायला मला अभिमान. फार्मसी कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, इतर देखील पॉलिटेक्निक आहे, इतर देखील अनेक कॉलेजमधले विद्यार्थी आपले वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेऊन आज तिथं जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने घडलेले विद्यार्थी आहेत
ते ज्यावेळी मोठे होतात त्याच वेळी आपल्याला निकम साहेबांची शिकवणीच्या जवळ आपण जातोय. त्यामुळे माझी आजच्या ह्या निमित्ताने सर्व कर्मचारी वर्ग आपण म्हणतच नाही, कारण आपण सह्याद्री परिवारातले कुटुंबाचे सर्व सदस्य. इथं संस्थापक आणि कर्मचारी असा भेदभाव नाही, आपण सगळेजण एकत्र येऊन काम करतो. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की इथून पुढच्या काळात देखील आपल्याला आता आहे त्यामध्ये समाधानी न मानता ह्याही पेक्षा अजून जेवढं आपल्याला पुढं जाता येईल. आपला विद्यार्थी हाच घटक आपल्यासमोर नजरेत असणार. निकम साहेबांची आपल्याला शिकवण आहे की आपली प्रत्येक शाळा त्या शिक्षकाच्या नावानेच ओळखली पाहिजे. ती निकम साहेबांची शाळा आहे म्हणून ओळखण्यापेक्षा तो चित्रकलेचा समजा आमचा तोडकर सर असेल तर ती सावर्ड्याची शाळा तोडकर सरांची आहे. त्या एखाद्या मुख्याध्यापकाची असेल, जशी तारसुराची शाळा म्हटलं की राऊत सर डोळ्यासमोर येतात. अशा पद्धतीचं काम जे चाललंय त्याच्यामध्ये अजून आपल्याला प्रगती घेऊन तिथपर्यंत जाण्याचं काम आपल्याला करायचंय. आणि मला निश्चित आशा आहे की आपण सगळेजण ह्या प्रक्रियेमध्ये आपण पूर्णपणे साथ द्याल. वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं काम चालू आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आज खरवत्यासारख्या ठिकाणी 16 एकरमध्ये आपण ग्राउंड करतोय. निवळीला त्या पद्धतीचं ग्राउंड करतो. कला क्षेत्रामध्ये देखील आपण वेगवेगळे वर्कशॉप देखील आपण करतो. आपण संगीतचं देखील खूप चांगल्या पद्धतीने आपण स्कूल चालू केलं होतं. काही अडचणीने जरी थांबलं असलं तरी नजीकच्या काळात तेही करायचंय. छोटे मोठे सातत्याने ट्रेनिंग घेऊन लहान विद्यार्थ्यापासून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये देखील तेवढ्याच ताकदीने लक्ष द्यायचं. बरेच जण म्हणतात बिहारमधली मुलंच IPSC UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये का पास होत, तर त्याचं मुख्य कारण आहे की त्यांच्या शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षा होतात. त्यांची मुलं अतिशय उत्तम पद्धतीने कम्युनिकेशन स्किल आणि संवाद यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष देतात. म्हणून आपल्यालाही त्या पद्धतीचं काम करायचंय. पुढच्या काळात आपला विद्यार्थी सर्व क्षेत्रामध्ये आला पाहिजे, तो सर्व क्षेत्रामध्ये नाव कमावलं पाहिजे, या उद्देशाने आपण काम कर. मला अतिशय आनंद होतो की मी पंढरपूरला गेलो तर किमान 200 मुलं मला भेटायला येतात. आणि ह्या 200 मुलांपैकी पंढरपूर असं नव्हे, एक मी पंढरपूरची जास्त मुलं आहेत म्हणून बोललो. नाशिक असो, नागपूरमध्ये परवा गेलो, तिथे DFO माझ्या कॉलेजची मुलगी होती, तिथला DYSP आमच्या कॉलेजच्या इथला कॉलेजचा मुलगा होता. त्यामुळे ही सगळी मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात त्यावेळी खऱ्या अर्थाने अभिमान भरून येतो. आणि हेच काम पुढं आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढं न्यायचंय. मी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण या सह्याद्री परिवाराच्या निगडीत आज आलेला, पुढच्या काळात देखील आपला निश्चितपणे मदत सहकार्य या परिवाराला लागेल. खरं म्हटलं तर ती आपण देणारच आहे असं मी तुमच्या वतीनं जाहीर करतो. कारण हा शेवटी आपला परिवार आहे. या परिवारामध्ये काम करत असताना एकमेकाची मदत तर प्रत्येकालाच मिळत असते. आपलं काम जसं खरवत्याला पाण्यामध्ये आहे, आपण सिरीज ऑफ बंधारे जे कोकणामध्ये गरजेचे आहेत ते 9 बंधारे एका माठोपाठ एक बंधारे स्वतः बांधले. CCTV वेगवेगळे उपक्रम आपण तिथं केलेत. आपण ड्राय असलेल्या बोर पाण्याच्या माध्यमातून पुन्हा 24 तास चालू करण्याचं काम साहेब आपण त्या माध्यमातून तिथे केलेलं. आणि ह्या कामाबरोबर शेतीमध्ये देखील उत्तम पद्धतीने पुढे जायचं. मी सर्व विद्यार्थ्यांना पण शुभेच्छा देतो की आपण सह्याद्री शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहोत एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे. जसं एखादी गरज असेल आणि आम्ही हाक मारली की आज रक्त द्यायचंय तर 100 बाटल्या हव्यात तर आपल्याकडे 300 बाटल्या जमायचा आपला जो शिरस्त आहे त्यामध्ये देखील कुठं खंड पडणार नाही याची काळजी नव्या पिढीने घेतली पाहिजे. आज महापूर चिपळूणला आला, आमची मुलं सगळी चिपळूणमध्ये होते, घर साफ केलं होतं आमच्या मुलांनी. आणि ही कामाची देखील आपल्याला सवय असणं गरजेचं आहे. कारण निकम साहेब नेहमी कष्टाला सन्मान देण्याचं काम निकम साहेबांच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही मुलांनी कष्ट करायला कधी लाजू नका. ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचंय ते उत्तम पद्धतीने तिथं जाण्याचा प्रयत्न. एखाद्याने जरी बूट पॉलिशचा व्यवसाय चालू केला ते काय हरकत नाही, त्यात कमीपणा कायच नसतो. पण तो बूट असा चमकला पाहिजे की त्याच्यामध्ये तुमचा चेहरा उजळून दिसला पाहिजे. इतकं शेवटच्या टोकापर्यंत काम करण्याचा प्रामाणिकपणे सगळ्यांनी मुलांनी प्रयत्न करा. मी पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपणही सगळेजण आला, थोडा वेळ झाला कार्यक्रमाला याची माझी कल्पना आहे. मी जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद,
जय महाराष्ट्र. धन्यवाद.